का बांधायची बिंदायची. बापरे, कॅमेरा पण जात नाही आणि मान पण जात नाही. एवढा उंच टॉवर आहे. हाय हॅलो नमस्कार, निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कसे आज सगळे? मस्त मजेत ना? दादर ईस्ट ला आहोत आपण. दादर स्टेशन समोर बघू शकता. दादर ईस्टचा परिसर. संध्याकाळची वेळ आहे. चला आता आपण हिंदमाता मार्केट मध्ये चाललो आहोत फेटे बघण्यासाठी, फेट्याचा कपडा बघण्यासाठी. दादर ईस्ट ला आलात तुम्ही, दादर ईस्ट साइडला बाहेर पडलात की दादर दरबार हे हॉटेल दिसते तुम्हाला. हे लँडमार्क आहे दादर दरबार. ट्रेनचं हॉटेल आता निघालं ना नवीन ते, तर इथून सरळ गेलात किंवा हिंदमाता मार्केट लागतं. चला जाऊया आपण. सिद्धूची आताच पेट पूजा झालेली आहे. सिद्धूने वेफर खाल्लेले आहेत म्हणून सिद्धूचा आज झालाय. दादर ईस्टची फेमस कैलास लस्सी तिथे लिहिलेलं बघा, कैलास मंदिर लस्सी. आता लस्सीची प्राइस काय माहिती नाही मला, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. मी एकदा दोनदाच प्यायलेली लस्सी ती, आता मला लक्षात पण नाही. तेव्हा 80-100 असेल बहुतेक प्राइस लस्सीची. तुम्ही प्यायलात का? लहानपणी प्यायलेलात? अच्छा. आमच्या दोघांची बॅटरी थोडी डाऊन आहे. सिद्धूची बॅटरी चार्ज झालेली आहे, झोप काढलेली आहे, खाऊन झालेलं आहे. तसं जेवण निघालोय आम्ही मस्तपैकी दुपारी, आणि आता ऊन पण रिकामं झालेलं आहे. कैलास लस्सीची इथे गर्दी बघू शकता. पहिलं छोटंच दुकान होतं ना हे, आता केवढं मोठं झालेलं आहे. बघा इथे लहान मुलांचे कपडे, साड्यांचं दुकान आहे, आणि हे सगळं इथे क्लॉथ मार्केटच फेमस आहे हिंदमाताचं. साडी वगैरे मटेरियल सगळं. बऱ्याच वर्षानंतर आलेली आहे मी इथे हिंदमाताला. पेटा कुठे मिळेल त्यांनी विचारलेलं आहे. पेट्याचा कपडा. चला जाऊया. साडीची किती दुकान आहेत. जेंट्स साठी ते शॉपिंगला जास्त वाव नाहीये, पण लेडीज साठी बघा, लेडीज दिसतात. साड्यांचे दुकान आहेत, सगळ्या लाईनीत साड्यांची दुकान आहेत. ते बॅग वगैरे आहेत, ब्रँडेड बॅग पण आहेत खालती. ब्रायडल लेंगे ठेवलेत बघा. इथे पण ब्रायडल लेंग्याच आहे. लावलेला लेंगा पण सुंदर बघा. रेडीमेड ब्लाउज किती मस्त मस्त बघा. वर्कवाले पण आहेत, पैठणीचे पण आहेत. बँगल्स, छोट्या मुलांचे कपडे, साड्यांचे पण असे स्टॉल लावलेत खालती. लहान मुलं सगळी तुटून पडली आहेत. खेळण्यांचं दुकान होतं. हे 2 पीस सेट आहेत. प्लाझो, परकर येते. आमची सिद्धूची काय मस्ती चालली आहे बघा. तर एका दादांना विचारलं, व्यवस्थित ऍड्रेस सांगितलं त्यांनी, पण व्यवस्थित ऍड्रेस सांगत नव्हतं फेट्याचा कपडा कुठे मिळेल ते. तर आता आपण आलोय फेमस भरत क्षेत्राच्या इथे. गर्दी भरपूर आहे, गाड्या या गर्दीमधून चालतात. खाण्याचे पण बरेच सारे स्टॉल आहेत. मोमोजचा स्टॉल आहे इथे. नवऱ्या मुलासाठीचे कपडे तिथे. मेन्स वेअर, क्रिएटिव्ह डिझायनर मेन्स वेअर, प्रियांक्स. खाऊ गल्लीला पण गर्दी आहे बरीच. बॅग्स आहे तिथे. मग आमची विंडो शॉपिंग अशीच चालू आहे पोहोचेपर्यंत ऍड्रेस वरती. आलोय शिवनेरी बिल्डिंगच्या इथे. दादांनी सांगितलं की शिवनेरी बिल्डिंगच्या इथे खालती दुकान आहे. प्रगती टेक्सटाईल. ते शॉप नव्हतं,
ते ब्लाऊज पीस साठीचं ब्लाऊजचं अस्तर वगैरे फॉल वगैरे मॅचिंग मिळतं तिथे शॉप होतं. तर 13 नंबर शॉप बोलले. हे इंदमाता कपडा मार्केट बघू शकता. साड्यांची दुकानं किती आहेत. साड्यांच्या दुकानामध्ये बायकांची गर्दी बघा किती आहे. आता लग्न सराई चालू झाली आहे. तुळशीचं लग्न झालेलं आहे. शर्ट पीस पॅन्ट पीस हेच आहे हरसिद्धी हँडलूम. इथेच आपल्याला पेट्याचा कपडा मिळणार आहे. तर विचारूया दादांना आतमध्ये जाऊन पेट्याचा कपडा मिळतोय की कसा मिळतोय ते. चला. दादा पेट्याचा कपडा मिळेल 800 रुपया 40 रुपीजला. एका दुकानामध्ये विचारली प्राइस आपण जसं की तुम्ही बघितलं. पण इथे येऊन असं एका दुकानात प्राइस विचारून नाही चालत. 4-5 दुकानं फिरायची आणि नंतरच मग बघायचं. पुढे बघूया आता अजून आपल्याला किती काय काय सांगतायत ते. ही साडी छान आहे बघा ना 5950. श्री मंगलदीप म्हणून शॉप आहे. रुखवताचं साहित्य मिळतं बघा. केळवण साखरपुडा सगळ्या माळा. किती विचारू आहे का दादा? पेट्यासाठी कपडा आहे 42 लाच. आणि जास्त पीस घेतल्यानंतर तरी तेवढंच. 2 ठिकाणी विचारपूस करून झाली. अजून 1-2 ठिकाणी विचारूया. नाहीतर मग आपलं लालबाग बेस्ट पेट्यांसाठी आहे. रुखवताचं साहित्य जिथे मिळतंय ना तिथेच पेट्यासाठी कपडा मिळतोय. तर बघूया इथे प्रांजल स्टोर्स मध्ये. दादा पेट्यासाठी कपडा आहे का? नाही मॅम कापड नाही. तुम्हाला पाहुण्यांसाठी पाहिजे? पाहुण्यांसाठी तुम्हाला पुणे हरसिद्धी कडून त्याच्याकडेच भेटेल. हरसिद्धी मध्ये विचारलं. बाकी इथे कुठे नाही असं होलसेल मध्ये? डायरेक्ट तुम्हाला लालबागला जावं लागेल. लालबागला बरं पडेल. बाकी इथे पुण्याच नाही. ठीक आहे. थँक्यू. ओके थँक्यू. आता आम्हाला तर हिंदमाताला काय फेट्यांचा कपडा भेटला नाही. तर आम्ही इथून आता टॅक्सी पकडले भारत माताला जायला. इथून एक 1.5 किलोमीटर आहे भारत माता. तर तिथे फेट्यांसाठी बरेचसे होलसेलमध्ये कपडा वगैरे भेटतो. तुम्ही दादरचा परिसर बघू शकता सगळा. सिद्धू इथे बसली. हाय हाय. उतरलो टॅक्सी मधून. ते बघू शकता अविघ्न टॉवर लाडू सम्राट अपोजिटला. बापरे कॅमेरा पण जात नाही आणि मान पण जात नाही. एवढा उंच टॉवर आहे. मुंगी एवढे पण दिसत नसत. अविघ्नच्या लाईन मध्ये सरळच जायचंय आपल्याला. तिथे पेटे बघायचे. आमच्या लग्नाचा पेटा होता ना ह्यांच्यासाठी आणि बाकीच्यांसाठी बांधायला पण इथूनच बघितलेला. ह्यांचा पेटा तर लय मस्त होता आहे ना. सगळ्यांना आवडलेला. आज रविवार आहे त्यामुळे दुकानं बंद वाटतात थोडी थोडी है ना. बघू तरी पण जी चालू आहे त्यांना तर विचारून बघू. आता एवढा लांब आलोय तर काहीतरी काम होऊ दे. तेजूकायाचा गणपती इथे बसतो. तेजूकाया मेन्शन त्याच्या बाजूलाच तेजूकायाचा राजा बसतो. आता ही दुकानं चालू झाली आहेत. ते विचारूया आपण. 30 रुपये जास्त घेतल्यानंतर काय कमी होणार काय? 100-200 पीस पाहिजेत ना आपल्याला. आता पाहिजे 200 एक पीस पाहिजे तरी आम्हाला. हा. आणि असा पूर्णच्या पूर्ण असा कपडा नाही मिळणार. म्हणजे आपण लागेल तेवढा फाडू शकतो असं नाही मिळणार ना. कुठेच नाही मिळणार ना. हा किती बोललात? 28 रुपये. पप्पांना व्हिडिओ कॉल लावलाय. 2 कलर आहेत पिंक आणि काय सांग. विचारते मी पेट्याचा कपडा मिळेल का? दाखवा ना. 5 कलर आहे. सगळे सेम बोलताय 28. हे 28 आणि ते कितना 38. अच्छा ये मतलब उससे ज्यादा बांधनी और ये. अच्छा या कान जो ड्रेस वाला म्हणून आहे तिथे आता आपण गेलेलो आणि ह्याच दुकानातून यांचा लग्नाचा म्हणजे आमच्या लग्नाचा पेटा घेतलेला. त्यांना जो पेटा बांधलेला
तो पण इथूनच घेतलेला आणि पेट बांधणारा पण ते आलेले ते दादा, ते पण इथूनच आलेले. तेच मला दुकानात एंटर केलं तसं वाटलं. 10 फेट्याचा कपडा मिळेल. काय स्टार्टिंग रेंज आहे? 30 रुपीज. जास्त पीस घेतले तर 30च. 200 पीस घ्यायचे होते तेवढेच. चालेल ठीक आहे. लग्नासाठी पेटाचा कपडा 200. भगवा किंवा कोणता पण. स्टार्टिंग रेंज काय म्हणजे 32 वाला. प्रियकांजू ड्रेस वाला इथूनच आता पेटे घेत आहोत. चला जाऊया आता. बाकी दुकानं फिरून झालो सगळे. वेगवेगळे रेट सांगतायत. तुम्ही बघितलंच कसे कसे रेट सांगतायत ते. चला ह्यांच्याकडे जरा व्यवस्थित वाटतंय. चला. पिंक बोलले पप्पा. 7. ये सेम कलर का कुर्ता है उसका. सिंगल घेणार तर आपण. अच्छा 120 ला. किती तरी क्वांटिटी घ्यावी लागेल. 10, 20, 25. अच्छा चालेल. 120 ला क्वांटिटी मध्ये घेतल्यानंतर मिळणार आणि 150 ला नाही तर मग सिंगल पीस पाहिजे असेल तर. नवऱ्या मुलाचे रेडीमेड पेटे पण इथे बघा. तिरंग्याचा पेटा पण आहे. ते सेम कलर मध्ये ते कुर्ते आहेत ना ते असे आहेत. शॉर्ट मध्ये कुर्ते येणार म्हणजे नीजच्या वरती येतील. व्हाईट मध्ये, भगव्यामध्ये, पिवळा आणि ग्रीन आणि निळा. डार्क ब्लू आहे तो. तर एवढे 5 कलर येतील. 750 ला. रेडीमेड पेटेची प्राइस 750 रुपीज आहे. म्हणजे काय बांधायची बिंदायची गरज नाही. डायरेक्ट घालायचं घाईच्या वेळेस. मी इथे एक पेटा बांधून दाखवलेला आहे बघा. हाच कपडा घेतलाय आपण. पिंक मध्ये आणि भगव्यामध्ये घेतलाय. या लेसवाल्या टोप्या कितीला भाई? 120 रुपीज. किती पॅक मध्ये? 5 आहेत का? 5चा पॅक आहे. 120 रुपीजला. याला लेस आहे बघा. तर बघा असे छोटे पेटे पण आहेत इथे. गणपती बाप्पाला घालण्यासाठी असतात ना आपल्याला तसे छोटे पेटे पण आहेत. लग्नामध्ये कोणाला फेटा बांधायचा असेल पाहुणे मंडळींना किंवा नवरदेवाला पण तर त्यांच्याकडे माणूस असतो. तर 50 रुपयामध्ये ते फेट्याचा कपडा सकट फेटा बांधून देतात. तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता. तर ह्याच सोबत आजचा व्हिडिओ एंड करत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका युजफुल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.